लाडकीकडून 9,000 वसूल करणार. पैसे वसुलीसाठी अपात्र लाडकींची लिस्ट तयार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अपात्र लाडक्या बहिणींना आतापर्यंत दिलेले 9,000 रुपये वसूल केले जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय. कारण आत्ताची लिस्ट आली आहे, त्यामध्ये तब्बल 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. याच अपात्र लाडकींकडून प्रत्येकी 9,000 रुपये वसूल करणार असल्याचा दावा केल्यामुळं लाडकींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कारण आतापर्यंत मिळालेले पैसे अनेकांनी वापरले देखील आहेत, तर काहींना पैसे परत देणं शक्य नाहीये. मात्र या दाव्यात तथ्य आहे का, हे आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय पाहूया. राज्य सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. या पडताळणीत आतापर्यंत 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलंय. अपात्र बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची खरी माहिती लाडकींना देणं गरजेचं आहे. राज्यभरात 2.5 कोटी लाडकींना लाभ मिळतोय. त्यात 5 लाख लाडकी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या सगळ्यांकडून पैसे परत घेणार का? आतापर्यंत कोणत्या लाडक्या अपात्र ठरल्या आहेत ते देखील पाहूया. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलंय. ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा लाडकींना देखील अपात्र ठरवण्यात आलंय. कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4चाकी गाडी आहे, त्यांना अपात्र ठरवलं गेलंय. तसंच नमो शक्ती योजनेच्या लाभार्थींचा देखील यात समावेश आहे. काहींनी तर स्वेच्छेनं अर्ज मागे घेतलाय, तर काही अजूनही लाभ घेत आहेत. छाननीत ज्या अपात्र ठरतायत त्यांचा लाभ बंद करण्यात आलाय. मात्र खरंच पैसे देखील वसूल करणार आहेत का, याची माहिती मंत्री आदिती तटकरे देऊ शकतात. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली. लाडकी योजनेचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. नियमबाह्य अर्ज भरलेल्या लाडकींचे अर्ज बाद केले जातील. अपात्र लाडकींना आता पैसे मिळणार नाहीत. दिलेले 9,000 रुपये परत घेणार ही केवळ अफवा आहे. मंत्री आदिती तटकरेंनी पैसे परत घेणार नसल्याचं सांगितलंय. 5 लाख अपात्र लाडकींच्या खात्यात पैसे गेल्यामुळं सरकारला 450 कोटींचा फटका बसलाय. मात्र लाडकींकडून पुन्हा पैसे घेणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.